मुंब्र्यातील ठाकूरपाडा भागातील सम्राटनगर हे एक वसाहत आणि या वसाहतीमध्ये एका विकृत मनुष्याने किंवा एका विकृत युवकाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला। आता नेमकं आपल्याला हेच पाहायचंय की नेमकी घटना काय आहे, कशा पद्धतीने ही घटना झाली, मरण म्हणजे काय रे भाऊ, या सदरामध्ये आपण आज जी सत्य घटना पाहणार आहोत मित्रांनो। या सत्य घटनेचं नाव आहे विकृतीने पछाडलेला मंसुरी। नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल। आज जी घटना मी तुमच्या समोर घेऊन येतोय ते मुंब्र्यातील आहे आणि मुंब्र्यातील ही घटना आपल्याला पाहायची, त्यामुळं ही घटना शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। तर जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात, मला नक्की ठाऊक आहे। आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला 100% तुम्ही लाईक आणि शेअर करणार आहे, त्याच्यासाठी काय पैसे पडत नाहीत याची मला खात्री आहे। तर चला आता मूळ विषयाला आपण मुख्य विषयाला आपण सुरुवात करूया, जास्त वेळ न दवडता। प्रश्न पडतो की माणसाचा, सगळ्यात माणसांबद्दल नाही, माणसाचा मेंदू एवढा विकृत कसा होऊ शकतो, त्याचं मन ते एवढं घाणेरडं कसं होऊ शकतं, का माणूस या टोकापर्यंत का जातोय, काय त्याला कमी काय पडते, त्याची विकृती उफाळून येण्याचं नेमकं कारण काय असू शकेल। समाजामध्ये जी काही व्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे, या समाज व्यवस्थेमध्ये सर्व काही दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना सुद्धा हा 19 वर्षीय मुलगा, मुंब्र्यातील सम्राटनगरमधील हा जो मुलगा आहे आसिफ अकबर अन्सारी, तर हा मुलगा तो का या थरापर्यंत जातो, का एवढ्या घाणेरड्या प्रवृत्तीने तो वागतो, अशी पावलं का टाकतो, ते आपल्याला आज या मालिकेतून पाहायचं किंवा या एपिसोडमधून पाहायचं मित्रांनो। हा 19 वर्षीय मुंब्र्यातला म्हणजे सम्राटनगरमधला आसिफ अकबर मंसुरी हा का या थरापर्यंत जातो। तो मुंब्र्यातील सम्राटनगरमधील मित्रांनो एका इमारतीमध्ये राहतोय, 6व्या-7व्या मजल्यावर, 6व्या मजल्यावर राहतोय आणि ही जी घटना आहे ही घटना आहे 7 एप्रिल 2025 रोजीची। भयानक असं या मुलाने, 19 वर्षाच्या मुलानं पाऊल उचललंय। नेमकं काय झालं ते आता पुढे बघूया। आता 7 एप्रिल 2025 रोजी हा जो मंसुरी आहे हा आपल्या घराकडे रात्रीच्या वेळेला चालला होता आणि रस्त्यामध्ये त्याला एक 2-4 मुलींचा घोळकं, छोट्या मुलींचं की ज्यांची 9-10 वगैरे अशी वय असतील, अशा मुली खेळताना दिसल्या। त्यातली जी एक मुलगी होती त्या मुलीवर ह्या मंसुरीचं नजर गेली। अर्थात ही मुलगी दिसायला फार सुंदर होती, इतर मुलींपेक्षा ती छान दिसत होती आणि त्यामुळंच या 19 वर्षीय मुलाची या मुलीवर नजर गेली। जशी नजर गेली तसा याचा जो काही विकृत मेंदू आहे तो फडफडू लागला आणि तो तिच्या जवळ गेला आणि त्या मुलीला तिच्याशी गोडगोड बोलला, फार गोड बोलला, फार लाघवी बोलला आणि तिला सांगितलं की माझ्या घरी, अरे हे काय खेळतेस तू, माझ्या घरी खूप छान छान खेळणी आहेत, माझी एक छोटी मुलगी आहे तिची खेळणी आहेत आणि खूप तुला पाहिजे का, चल माझ्याबरोबर तुला मी ते खेळणी देतो। आणि ती बिचारी छोटी मुलगी, ती काही 5वी-6वी मध्ये असेल हो, ती फसली याच्या गोडगोड बोलण्याला। पण ज्या वेळेला हा गोडगोड बोलत होता ना त्यावेळेला त्याचा मेंदू असा गरम झालेला होता, विकृतीने गरम झालेला होता आणि ही मुलगी फसली आणि ती त्या मंसुरी बरोबर त्याच्या घरी 6व्या मजल्यावर गेली देखील। आता या मुलीला त्याने त्याच्या घरी आणलं, दरवाजा हातून बंद केला आणि या लिंग पिसाटाने, या मंसुरीने या छोट्या मुलीवर मित्रांनो बलात्कार केला, तोही तिच्या मनाविरुद्ध। लहान मुलगी, अल्पवयीन मुलगी आणि तिच्यावर बलात्कार केला, 5वी बलात्कार केला याने।
खेळणी राहिली बाजूला, पण हा बलात्कार करत बसला या मुलीवर. आणि पुढे पुढे तर फारच भयानक झालं मित्रांनो. नेमकं पुढं काय झालं ते पाहायचंय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्या मुलीला बलात्कार करून त्याने कुठे सोडलं, काय केलं ते आता पुढे बघायचंय आपल्याला. आता स्वतःची वासना तर या लिंग पिसाटाने भागवणी घेतली होती, पण आता या मुलीचं काय करायचं, म्हणून त्याने एक धारदार शस्त्राने तिच्या मानेवर वार केला. आणि मित्रांनो, ही मुलगी त्या वाराने जागच्या जागी खतम झाली. बघा केवढं धाडस आहे, केवढी विकृती आहे. 19 वर्षाचा हा मुलगा तो या छोट्या मुलीवर बलात्कार पण करतो आणि तिला धारदार शस्त्राने मारून टाकतो. हे केवढं मोठं धाडस आहे, केवढी मोठी विकृती आहे. कदाचित हा जो काही मनसुरी आहे 19 वर्षीय, तो मानसिक रोगी असावा, हा एक भाग समोर असू शकतो, किंवा तो विकृतीने पुरेपूर पछाडलेला असावा. पण विकृतीने पछाडलेला आहे असं जर म्हटलं तर त्याने त्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला, त्यामुळं हा कुठेतरी मानसिक रोगी वाटतोय. आता पुरावा नष्ट करायचा, मग पुरावा नष्ट करायचा तो कसा करायचा, मी याला मानसिक रोगी का म्हणतो ते आता तुमच्या लक्षात येईल. याने काय केलं की त्या मुलीला मारलं, 10 वर्षाचा खून केला. त्या मुलीला 6व्या मजल्यावरून त्याचं जे इमारतीचं जे डक असतं त्या डकमध्ये फेकून दिलं. मग हा मानसिक रोगी का म्हणू नये याला मी. मारलं आणि मारून त्या मुलीला असंच उघडं अर्धनग्न अवस्थेमध्ये तिला त्या डकमध्ये टाकून दिलं. म्हणजे दुसरा जर कोणी विकृत माणूस असता तर त्याने त्या प्रेताची व्यवस्थित काहीतरी वेगळी विल्हेवाट लावली असती, काहीतरी भरून त्याला लांब टाकलं असतं वगैरे वगैरे. पण ह्या मानसिक रोग्याने या इमारतीच्या 6व्या मजल्यावरून घराच्या खिडकीतूनच तिला डकमध्ये टाकून दिलं. आता पुरावा नष्ट करण्याचा हा जो काही प्रकार आहे या बनसुरीचा, तो जर बघितला तर खरंच वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. आणि त्यातला पहिला प्रश्न निर्माण होतो की तो मानसिक रोगी असावा. मग बाकीचे इतर काही प्रश्न निर्माण होतात. मित्रांनो, याने ज्या वेळेला तिला खाली डकमध्ये टाकलं त्यावेळेला डकमध्ये जोरात आवाज झाला. नॅचरली 6व्या मजल्यावरून ज्या वेळेला एखादी कुठलीही वस्तू म्हणा काही असेल, ज्या वेळेला पडलं जातं त्यावेळेला आवाज हा येतोच. तो धापदिशी असा मोठा आवाज झाला आणि पहिल्या मजल्यावरील एका रहिवासी त्याने तो आवाज ऐकला आणि त्यामुळं तो खाली उतरला आणि डकमध्ये आला. डकमध्ये पाहिलं की आवाज कसला आलाय, कोणी काय वस्तू टाकली. हा खाली आल्यानंतर हा जो पहिल्या मजल्यावरचा मनुष्य जो आहे तो खाली आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्या डकमध्ये या एक छोटी मुलगी 10 वर्षाची अर्धनग्न अवस्थेमध्ये रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेली आहे. त्याने लगेच आरडाओरड केली. तो घाबरला आणि त्याने आरडाओरड केली. इमारतीमधली जी काही लोक आहेत त्यांना बोलवून घेतलं खाली आणि त्या लोकांनी सगळ्यांनी तो मुलीचा मृतदेह पाहिला. परंतु हे सगळं होताना हा जो काय मनसुरी आहे तो खाली उतरला नव्हता. आणि लगेच ताबडतोब फोनाफोनी झाली आणि पोलीस तिथं आलं, अग्निशामक दल तिथे आलं आणि या अग्निशामक दलाच्या सहाय्याने या मुलीचा मृतदेह त्या डकमधून बाहेर काढण्यात आला आणि पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आणि मग पोलिसांची चक्र चालू झाली. मुंबई पोलीस त्यांची चक्र चालू झाली. पहिलं म्हणजे ते त्यांना आजूबाजूला कुठं शोधायची गरजच नव्हती. गुन्हेगार हा तिथेच होता हे त्यांना माहीत होतं. कारण कसं की गुन्हा घडला आणि तिथे त्या डकमध्ये मुलगी सापडते याचा अर्थ गुन्हेगार या बिल्डिंगमधलाच आहे. हा पोलिसांनी कायास लावला आणि पोलिसांनी बिल्डिंग सील केली आणि सील केल्यानंतर प्रत्येक घराची चौकशी केली. आणि मित्रांनो, तुम्ही कितीही गुन्हा करा, कसाही गुन्हा करा, कितीही गुन्हे लपवायचे प्रयत्न करा, कितीही पुरावे नष्ट करायचे प्रयत्न करा, पण असं काहीतरी पाठीमागे राहतं की ते तुम्ही बरोबर पोलिसांच्या तावडीत सापडतं.
होता आणि याच चौकशीमध्ये पोलिसांच्या तावडीत सापडला तो आसिफ अकबर मंसूरी, 19 वर्षीय आसिफ अकबर मंसूरी हा बरोबर पोलिसांच्या तावडीत सापडला. मित्रांनो, याच्यावर गुन्हा दाखल झाला, पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला, बाल हत्या म्हणून पण एक गुन्हा दाखल झाला आणि तिच्यावर छोट्या मुलीवर, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला म्हणूनही त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. 2 गुन्हे त्याच्यावर दाखल झाले. आता पुढे हा कुठे जाईल ते तुम्हाला माहितीच आहे. जवळच, मुंब्र्याच्या जवळच ठाणे कारागृह आहे. तिथपर्यंत या मंसूरीची वाट व्यवस्थित काय म्हणतात ना त्याला झालेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या विकृत माणसाने त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आणि मित्रांनो, ही विकृती येते कुठून हा मोठा प्रश्न निर्माण होतो आज समाजामध्ये. मुंबईमध्ये असे अनेक ठिकाणं आहेत की तुमच्या जे काही वासना असतील, तुमचं जे काही भावना असतील त्या मिटवण्याचं किंवा त्या भागवण्याची ठिकाणं मुंबईमध्ये कित्येक ठिकाणी आहेत. आणि मग असं असताना तुम्ही या छोट्या छोट्या मुलींचा का बळी घेता? सरकारने ही केस ताबडतोब म्हणजे अगदी फास्ट ट्रॅकवर घेऊन त्याचा निर्णय 2 ते 3 महिन्यामध्ये लावला पाहिजे. आणि हा जो कोण मंसूरी आहे याला फासाच्या तख्तापर्यंत पोहोचवण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कराल याची मला खात्री आहे. मित्रांनो, आता मी इथेच थांबतो. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना ही नम्रतेची विनंती करून मी आता इथेच थांबतो. पुन्हा येतो लवकरच एक नवीन सत्य घटना घेऊन येणाऱ्या गुरुवारी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मित्रांनो, कुटुंबाची काळजी घ्या मित्रांनो. आणि कुटुंबामध्ये असलेली काय छोटी बाळं आहेत, छोटी 9-10 वर्षाची, 12 वर्षाची, 15 वर्षाच्या ज्या काय मुली आहेत त्यांची विशेष करून काळजी घ्या. नमस्कार.